नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 10 तारखेला नाळ 2 हा चित्रपट रिलीज होतोय आणि त्या निमित्ताने खरं तर आपण म्हणतो 3 देविया, पण आज माझ्याबरोबर 2 देविया आहेत. देविका दफ्तरदार आणि दीप्ती देवी, तुमच्या दोघींचं खूप खूप स्वागत. आणि तुम्हाला कल्पनाच आहे पहिला नाळ किती गाजला, किती आणि मुख्य गाजला म्हणण्यापेक्षा रसिकांचं प्रेम मिळालं सगळ्याच व्यक्तिरेखांना. आणि आता त्यामुळे दुसऱ्या भागाची खूप वाट बघतायत सगळेजण आणि तुम्ही दोघी आहात त्याच्यात. काय पहिल्यांदा तुमच्या भूमिका सगळ्यांनाच माहिती आहेत काय आहेत ते, फक्त यावेळेचा अनुभव कसा होता? कारण फिल्म मोठी झाली आहे, यावेळी काही नवीन कलाकारही आलेत, तर तुझ्यापासून आपण सुरुवात करूया. खरंच तुम्ही म्हणालात तसं नाळवर पहिल्या नाळवर लोकांनी खूप खूप प्रेम केलं, त्यामुळे अर्थातच जबाबदारी यावेळेला थोडीशी वाढली होती. असं वाटत होतं की पहिल्या नाळला लोकांना जे कौतुक आणि जे काय छान काहीतरी आपण दिलं आणि त्याचं समाधान मिळालं, ते समाधान यावेळेला डबल करावं आणि तशी कथा आम्ही यावेळेला घेऊन आलो आहे असं आम्हाला पूर्ण विश्वास आहे. अर्थातच आता तो सिनेमा रिलीज होतोय, प्रेक्षकांकडून आम्हाला फीडबॅक मिळाल्यानंतर कळेल की जे आम्हाला वाटतं तेच प्रेक्षकांना वाटतंय का. पण आणखीन गुंता घेऊन आलो आहे नव्या कथेमध्ये, आणखीन माणसं घेऊन आलो आहोत. चैतू मोठा झाला आहे, चैतूचे वेगळे प्रश्न, चैतूचा नवीन प्रवास, त्याच्याबरोबरीने आमच्या सगळ्यांचे प्रश्न, आमची सगळ्यांची फरफट आणि आमचं सगळ्यांचं त्याच्याबरोबर असलेलं सुखदुःखाचं नातं असं आणखीन पसरणार आहे आता. आणि त्यामुळे हा नवा नाळ तुम्हाला काहीतरी वेगळी कथा, वेगळा अनुभव असा देऊन जाईल. आय थिंक देविका ताईंनी सगळंच कव्हर केलं आहे. नथिंग न्यू इन इट. बट मला असं वाटतं की जशी पहिली कथा ऑर्गॅनिकली सुचली होती आणि तितक्याच निरागस पद्धतीने ती मांडली होती, तशीच आणि त्याहूनही अधिक ताकदीची गोष्ट जोपर्यंत सुचली नाही तोपर्यंत नाळ आमच्यासाठी बंद, म्हणजे फुल स्टॉप होता. पण जर हा नाळ भाग 2 झाला आहे तर ह्याच्या मागे खरंच खूप मोठं कारण आहे. उत्तम कथानक आहे आणि चिमी, मणी आणि ह्या 2 पिल्लं अजून ॲड झाली आहेत, त्यामुळे इनोसन्स आणखीन वाढलेला आहे. जबाबदारी म्हणजे पार्वतीला जिने आपलं मूल तान्हबूल हिला दिलं होतं, सुमीला दिलं होतं, त्या तान्हा मुलानंतर जेव्हा तो थोडा छोटा असताना पुन्हा पाहायची संधी मिळाली होती तेव्हा ती काही करू शकली नाही. तिच्या स्वतःच्या काही कॉम्प्लेक्सिटीज होत्या, कमिटमेंट होती आणि तिच्या मनातलं वादळ ती तशीच घेऊन गेली. पण आता चैतू अशा वयात आला आहे, पौगंडावस्थेत आला आहे, त्याची दृष्टी बदलली आहे, त्याला खूप काही अजून प्रश्न पडलेत, समजून घ्यायचं आहे, आईकडे जायचं आहे. आता आईकडे खऱ्या आईकडे येत असताना फक्त आई नाही मिळणार, त्याच्या वयानुसार त्याच्या पदरी अजून बऱ्याच गोष्टी पडतील ज्याला त्याला सामोरं जायला लागेल. मला तो कसा सामोरा, मी त्याला कशी सामोरी जाते, त्या मुलाचं मी काय करायचं आहे, सुमीचं काय होणार आहे, आमच्या दोघींमधली कालवाकालव, आमच्या दोघींमधलं नातं आणि माझ्यासोबत येणारी अनेक नाती चैतू कशा पद्धतीने बघतो, असे अनेक पदर घेऊन, भावनांचे पदर घेऊन तुमच्या आमच्यातली गोष्ट ज्याला अत्यंत निरागसता कवटाळून बसलेली आहे असा सिनेमा तुम्हाला पाहायला मिळतोय. तुमच्या दोघींच्या नेमक्या विश्लेषणामधून हा चित्रपट काय असेल हे तुम्ही उलगडलाय. मला आता फक्त 1-2 गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. एक तर हा सेटअप अतिशय उत्तम आहे, ॲज अ डिरेक्टर चांगला आहे, नागराज मंजुळे आहे, झी स्टुडिओजसारखी कंपनी बॅक करते आहे, काही नवीन कलाकार आलेत, म्हणजे खूप छान आहे. त्यामुळे मला नक्की खात्री आहे की ह्याचा प्लेजर असेल तुमच्यासाठी शूटिंग करण्याचा. तर दोघी एक आठवण अशी सांगा की ती आयुष्यभर तुमच्या हृदयात राहणार आहे या चित्रपटासंदर्भात. खरं म्हणजे दोन्ही चित्रपटांना मिळून आमचा एक सुंदर प्रवास सुरू झाला नाळबरोबर. आत्तापर्यंत अनेक चित्रपट केले, 20-25 सिनेमे झाले असतील, पण नाळने आम्हाला वेगळंच काहीतरी दिलं. फक्त कलाकार म्हणून नाही तर माणूस म्हणून वेगळं काहीतरी आम्हाला दिलं. नागराज मंजुळे हा इतका उत्तम कलाकार आहे, तो इतका उत्तम मित्र आहे. तसंच सुधाकर हा अतिशय सरळ, भाबडा आणि खूप सेन्सिटिव्ह दिग्दर्शक आहे. आणि या दोघांबरोबर आमचा प्रवास फार सुंदर झाला. म्हणजे तो फक्त अभिनय शिकण्याचा प्रवास नव्हता, तो फक्त एक चांगल्या कलाकृतीचा भाग होण्याचा प्रवास नव्हता, तर तो एकमेकांशी अनेक लेवल्सवर शेअरिंगचा संपूर्ण प्रवास होता. अगदी आमच्या आयुष्यातले पर्सनल काही प्रश्न असतील, पर्सनल काही भावभावना असतील, त्या आम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलतो. इतकी आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये मैत्री झाली आहे. आम्ही अनेक
अनेकदा एकमेकांबरोबर गप्पा मारताना खूप छान कविता ऐकल्या आहेत, खूप छान कविता शेअर केल्या आहेत, अनेक विषयांवर गप्पा टप्पा केल्या आहेत. म्हणजे अगदी पॉलिटिकलपासून सोशलपासून ते अनेक गमतीचे किस्से अनुभव एकमेकांबरोबर शेअर केले आहेत. त्यामुळे जसं कलाकार म्हणून एक सुंदर प्रवास नाळचा झाला, तसंच माणूस म्हणून आमचा फार सुंदर प्रवास या संपूर्ण दोन्ही नाळमध्ये मिळून झालेला आहे. अत्यंत म्हणजे आय कॅनॉट अग्री मोर. इतकं म्हणजे आमचं हे आमच्या सगळ्यांचंच हे मत आहे खरं तर. माझ्यासाठी पर्वणीच आहे की ज्या पद्धतीचं कामची वखवख मला आहे किंवा वाट मला पाहत होते, तशा पद्धतीच्या माणसांसोबत मला काम करायची संधी सुधाकर सरांमुळे आणि नागराज सरांमुळे मिळाली आणि अगदी अनपेक्षित आणि अनकॉल्ड फेज ऑफ माय लाईफमध्ये मिळाली. त्यामुळे माझ्यासाठी खूप मोठा खजिना मला मिळाल्यासारखा वाटतो. आणि फक्त कामापुरतं न ठेवता त्याच्यासोबत नातेसंबंध माझे ह्यांच्यासोबत इतके घट्ट झाले. माणूस म्हणून आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रत्येक परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन आमच्या चर्चांमुळे आणि आमच्या शेअरिंगमुळे मला खूप वेगळी दृष्टी मिळाली आणि मला याचा खूप फायदा होणार आहे. आणि अभिनेत्री म्हणून पण त्यांनी माझ्याकडनं काय काढून घेतलं आणि कसं काढून घेतलं हे अजूनही मलाच ते उमगलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांशिवाय हे काहीच घडू शकलं नाही. हे आयुष्यभर फॉन्ड मेमरीज असणार आहेत माझ्या ह्यांच्यासोबत आणि आम्ही असंच एकत्र पुढे जाऊ असा मला विश्वास वाटतो. तुमच्या दोघींसाठी मी एक कॉमन प्रश्न विचारणार आहे, पण तो वेगळा प्रश्न असेल थोडा. ह्या चित्रपटाचा जर तुम्ही विचार केला तर आई ही गोष्ट ठळकपणे पहिल्या भागातही आली होती आणि ह्याही भागात आहे आणि तुम्ही दोघेही आई आहात. तर माझा प्रश्न तुम्हाला त्या रिलेटेड आहे, पण तो वास्तव जीवनाशी रिलेटेड आहे. तुमच्या दोघींच्या आईबद्दल थोडंसं सांगा की आईचं तुम्हाला हवं असं वाटणारं प्रेम कधी तुम्हाला दिसतं आणि कधी कधी असंही होतं की तू किती प्रेम करतीस ग माझ्यावर, इतकं करत जाऊ नको, असंही कधी काही घडतं का? अशा दोन्ही गोष्टी सांगा तुम्ही. हो, घडतं. माझ्या आईच्या आयुष्यात जितके उतार आलेत त्या उतारांमध्ये केवळ आमच्याकडे बघून तिने जे एक धैर्य दाखवलं आहे, चिकाटी दाखवली आहे, साहस दाखवलं आहे, त्याच्यासाठी मी आयुष्यभर तिची ऋणी आहे. आणि मला असं होतं की अगं किती प्रेम करशील की तू स्वतःला विसरलीस, किती प्रेम करशील की तू स्वतःचा एकदाही विचार केला नाहीस. हे मला असं होतं की काय इतकं म्हणजे इतकं प्रेम कसं काय कोणी कोणाशी करू शकतं की आपण स्वतःला हरवून बसू. आणि इतर बाबतीत मला ती सगळ्या बाबतीत हवीशी असते. ती माझी मुलगी पण आहे आणि आता ती माझी आई पण आहे. सो आम्ही इंटरचेंज करतो आमचं रिलेशनशिप दरवेळेला. मी तिची कंपॅनियन पण आहे, मी तिची प्रेयसी पण आहे, मी सगळंच आहे तिची. आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे की मी तिच्यासोबत असू शकते, मी तिला ऐकू शकते. आत्ता माझी आई 4 महिने कॅनडाला गेली होती माझ्या भावाकडे. हे 4 महिने मला किती जड गेलेत ह्याचं मी तुम्हाला शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही. त्यामुळे ती मला किती महत्त्वाची आहे हे मला या 4 महिन्यात खूप कळून चुकलं आहे. रात्रभर मी वेड्यासारखी रडायचे, तिचं पांघरूण घेऊन झोपायचे, तिच्या साडी माझी खाली अंथरून झोपायचे. तर मला तिचा स्पर्श मला खूप हवासा असतो. म्हणजे मी तिला कुचकरून टाकते इतकं माझं वजन मी तिच्यावर टाकत असते. आणि हे बाहेर म्हणजे हे फक्त आईसोबत होऊ शकतं, मी तिचं पिल्लू म्हणून किंवा ती माझं पिल्लू म्हणून, हे एवढंच होऊ शकतं. त्यामुळे आईचं महत्त्व सांगण्यासाठी वेगळे शब्द नाही, ती भावनाच फार महत्त्वाची आहे. आणि ती जी माझ्या पाठीशी उभी आहे आजपर्यंत ते मी कधीच विसरू शकत नाही. काय बोलणार आईविषयी आणि किती बोलणार. तुम्ही निबंध लिहायला लावलात तर मी साधारणपणे पुस्तक लिहू शकेन आईविषयी. असं आहे आयांबद्दल. माझी आईसुद्धा माझा बॅकबोन आहे. खूप 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 सपोर्ट तिचा मला आहे सगळ्यामध्ये. माझा संसारसुद्धा आज तीच करते, तिचा संसारसुद्धा तीच सांभाळते. माझी मुलगी आहे 8 वर्षाची आणि खरं म्हणजे मी माझ्या मुलीला सांभाळते त्याच्यापेक्षा जास्त माझी आई माझ्या मुलीला सांभाळते. त्यामुळे ती माझी पण आई आहे, ती तिच्या नातीची पण आई आहे, ती माझ्या नवऱ्याची आता आई झाली आहे. आणि त्यामुळे माझी आई हा संपूर्ण बॅकबोन आहे. म्हणजे मी अनेकदा ही गोष्ट सांगते की कुठलाही प्रश्न आला, कुठलाही प्रॉब्लेम आला, काही आलं तर पहिलं नाव कुणाचं आठवतं तर
आईचं आठवतं. अगदी प्रोफेशनली मला जरी काही प्रश्न आले की आई हे स्क्रिप्ट मला नको वाटतंय, काय करू, घेऊ का नको हा सिनेमा, तरी माझी आई सल्ले देते. ते तिथपासून ते इथपर्यंत की जेवायला काही आहे का, तर रात्री 12 वाजता उठून ती माझ्यासाठी शूटिंगहून आल्यानंतर 12 वाजता उठेल आणि रात्री मला ताजं अन्न करून खायला घालेल, का तर तू दमली असशील म्हणून. इथपर्यंत सगळं आई माझ्यासाठी करत असते. त्यामुळे काही शब्दच नाही आहेत म्हणजे माझ्याकडे ह्याच्या पलीकडे आणखीन आईचं आणि माझं नातं व्यक्त व्हायला. म्हणजे आई हा विषय तर खूप खूप जवळचा असतो आणि म्हणजे ते खूप थरथर व्हायला होते. पण मला ह्या निमित्ताने माझ्या आईला असं सांगावं असं वाटतं की आई अगं इतकं पण समर्पण करू नकोस. की म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण आहे की तिला जर कोणाचा फोन आला आणि ती अत्यंत महत्त्वाच्या कामात असेल मध्येच, तर ती सगळं सोडून ऑड अशी तासभर फोन ठेवून असते. मी म्हणते अगं तू कामात आहेस ना, तू सांगू शकतेस की अगं मी कामात आहे, मी नंतर फोन करते. पण नाही, समोरचा माणूस जोपर्यंत फोन ठेवत नाही तोपर्यंत ती फोन ठेवत नाही. म्हटलं अगं इतकंसं आपण करू नये, थोडंसं आपली प्रायोरिटी बघ काय आहे ते. म्हणजे हे कुठून येतं तिच्यामध्ये मला माहिती नाही, पण समर्पणची जी ताकद तिने मला शिकवली आहे ती मला माझ्या आयुष्यात जगताना खूप कामी येते. अगदी खूप छान आठवणी सांगितल्यात. अगदी आता शेवटचा प्रश्न, चित्रपट ऐन दिवाळीत रिलीज होतोय, त्यामुळे दिवाळीबद्दल आपण थोडंसं बोलायला जावं. तर तुम्ही दोघी तुमची दिवाळीची अगदी स्पेशल आठवण, तुमचा आवडता पदार्थ खाण्याचा, फटाके उडवता का, आणि एकंदरीतच तुमचा सोशल काही संदेश द्यायचा असेल आपल्या प्रेक्षकांना? जशी जशी मी मोठी होत चालली आणि मला कळत चाललं आहे की आपण किती प्लास्टिक वापरतो, आपण किती ध्वनी प्रदूषण करतो, आपण किती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचं एक पोल्युशन करतो, तेव्हापासून मी पूर्वी फटाके मी विकायचे. पण मला हे कळल्यानंतर मी फटाके विकणं बंदच केलं नाही. तर कोणी फटाके उडवू नका रे असंही दादागिरी करायला सुरुवात केली होती. ती एक माझी मेमरी, म्हणजे माझी ग्रोथ तशी झाली आहे. मला झाडं लावायला खूप आवडतात, माझं झाडांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे अनेक वेळेला मला तर गिफ्ट्स द्यायला अजिबात जमत नाहीत, घ्यायला द्यायला. पण कधी मनात आलं तर मला असं वाटतं की रोपटंच द्यावं. तर ती पण माझी सुरुवात इथूनच झाली आहे आणि दिवाळीतच मी अशी सुरुवातमध्ये केली होती. फटाके, माझी दिवाळीची फॉन्ड मेमरी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी सगळ्यात पहिला फटाका कोण फोडणार म्हणून अलार्म लावून वगैरे 2 वाजता उठायचं आणि आंघोळ बिंघोळ करून पहिला फटाका फोडायची कॉम्पिटिशन. फटाके विक्री, जसं मी म्हणाले, रक्षाबंधनाला मी राख्या विकायचे. माझ्या सोलापूरची करमाळ्याची आहे मी, तिथे आम्ही जायचो. तिथे आजी आजोबांचं प्रेम आणि एकत्र सगळे नातेवाईक त्यांच्यासोबत साजरी केलेली दिवाळी. आणि आईला चुकीच्या चकल्या कर असं मी शिकवणारी मी मुलगी. म्हणजे मला कडक तिखट चावता येणार नाही अशा चकल्याच मला आवडतात, म्हणून ती बिचारी माझ्यासाठी तशा चकल्या करते. तर मला चकली हा पदार्थ भयंकर आवडतो आणि मला दुःख आहे की आत्ता मी प्रमोशन करत असताना मी ते भयंकर मिस करते आहे. ह्या माझ्या काही खूप महत्त्वाच्या आठवणी आहेत. सगळ्यांच्या असतात तशा, बालपणीच पटकन जातात आठवणी. आत्ता सध्या तर कामाच्या व्यस्ततेमुळे दिवाळी साजरी होते नाही होते, आम्हाला आत्ता वेळही नाही घरी जायला, अशी परिस्थिती आहे. पण लहानपणीच जातो आपण. दिवाळी कशी होती असं म्हणल्यानंतर तर मलासुद्धा माझी एकत्र कुटुंबातली दिवाळी आठवते. नरक चतुर्दशीला सगळ्यांनी एकत्र केलेला फराळ, दही पोहे आणि चकली चिवडा लाडू फटाके यांचा सगळ्यांचा हे झालेला वापर. आणि असं मात्र कुठेतरी आज एक छोटीशी खंत वाटत राहते की मला भाऊबीजेची मात्र आज छोटी खंत वाटते. माझा भाऊ अमेरिकेत असतो आणि तो इथे जवळ नसतो आणि आमच्याकडे लहानपणी आम्ही भाऊबीज मात्र खूप मोठी साजरी करायचो. सगळे चुलत मामे भावंड एकत्र येणार आणि सगळ्यांनी मिळून एकत्र भाऊबीज करायची, असं तेव्हा असायचं. आता काळाच्या ओघामध्ये असं झालं आहे की एवढी माणसं एकत्र पण येत नाहीत. चुलत मावस भावंड ही आपली काही प्रमाणात लांब गेलेली आहेत. पूर्वीसारखं एकत्र कुटुंब राहिलं नाही. माझा सख्खा भाऊसुद्धा आता इथे नसतो. त्यामुळे तो एक भाऊबीजेचा गंमत मात्र मी आज मोठी झाल्यानंतर मिस करते. किंवा माझी मुलगी ही एकटी आहे, तिला सख्ख भाव नाही आणि तो आनंद जो मला लहानपणी मिळाला आहे तो तिच्याकडे नाही, असं कुठेतरी रुखरुख जाणवत राहते. पण हे प्रेक्षकांना खरंच सांगावंसं वाटतं की नात्यांची दिवाळी आहे आणि नातेसंबंध जोडूयात, माणसांनी एकत्र येऊयात. जे लहानपण आपण अनुभवलं आहे ते आपण आपल्या मुलांना देऊ आणि असं मात्र अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं.
रसिको, तुमच्या लक्षात आलं का की ॲक्टर हुशार असेल ना तर आपण फक्त त्यांना काही गोष्टी सांगायच्या. म्हणजे ही मुलाखत माझ्या अंदाजाने 12-13 मिनिटाची झाली असेल, पण 12-13 मिनिटात आम्ही काय काय बोललो. नाळचा विषय बोललो, आईबद्दल बोललो, दिवाळीबद्दल बोललो, प्रदूषणाबद्दल भाष्य केलं. आणि मला आनंद वाटतो आजच्या काळातल्या तुम्ही दोघी खूप प्रॉमिसिंग ॲक्ट्रेसेस आहात आणि तुमचं काम प्रेक्षकांना आवडतच आलं आहे. त्यामुळे ह्या चित्रपटातही तुम्ही काहीतरी उत्तम केलेलं असेल म्हणून मी तुम्हाला तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तुमचा पुढचा प्रवासही असाच इंटरेस्टिंग असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.